हिवाळा विशेष आज आपण स्वस्तात मस्त घरगुती फक्त 3च साहित्यांचा वापर करून पौष्टिक लाडू बनवणार आहोत। ह्या लाडवांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे, त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी हे लाडू खूपच फायदेशीर आहेत। कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी ह्या सर्व आजारांवर हे लाडू खूप फायदेशीर आहे। घरगुती फक्त 3च साहित्यांचा वापर करून आज आपण हे लाडू बनवलेले आहेत। तुम्ही बघू शकाल मस्त मऊसूत झालेले आहेत। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे आपण पांढरे तीळ म्हणजेच हवरे तीळ घेतलेले आहेत। इथे मी गावरान हवरे तीळ वापरलेले आहेत। हे चवीला खूप छान लागतात, त्यामुळे इथे आपण गावरान हवरे तीळ वापरलेले आहेत किंवा गावरान पांढरे तीळ वापरलेले आहेत। एक जाड तळाची कढई घेतलेली आहे। कढईमध्ये सर्वात अगोदर अर्धा किलो हवरे तीळ आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर एक सतत हलवत हे हवरे तीळ आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत। छान ते कडक कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे लाडू दीर्घकाळ टिकले जातात व चवीला देखील खूप छान होतात। इथे आपण पांढरे हवरे तीळ सुद्धा वापरू शकता। तीळ चांगले साधारण 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगले आपण भाजून घेऊयात। पांढरे तीळ आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे ह्या पांढऱ्या तीळ किंवा हवरे तिळाचेच आज आपण लाडू बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने हे लाडू आज आपण बनवलेले आहेत। हे लाडू ह्या पद्धतीने बनवल्यामुळे अगदी 3 महिन्यापर्यंत छान ते टिकले जातात, अजिबात खराब होत नाही। साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। तीळ चांगले आपण भाजून घेतलेले आहेत। अजिबात जास्त खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे नाहीत। तीळ आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेले आहेत, चांगले पसरवून ठेवायचे आहेत व ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये, कढई खूप गरम आहे, यामध्ये साधारण 1 चमचाभर पोहे खाण्याचा 1 चमचा आपण साजूक तूप टाकून घेतलेला आहे। तूप इथे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलेही तूप वापरू शकता। यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। गूळ इथे तुम्ही किसून वापरू शकता किंवा बारीक चिरून घेऊ शकता। एकदम सॉफ्ट गूळ वापरलेला आहे। अर्धा किलो तिळाकरता साधारण 200 ते 250 ग्रॅम आपल्याला गूळ वापरायचा आहे। तुम्हाला थोडं जास्त गूळ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता, पण अर्धा किलो तिळासाठी 200-250 ग्रॅम गूळ अगदी परफेक्ट आहे। गूळ आपल्याला संपूर्ण तुपामध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे। याचा अजिबात आपल्याला पाक तयार करायचा नाही किंवा थेंबभरही इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। ही पद्धत वापरून आपण लाडू बनवल्यामुळे लाडू अजिबात खराब होत नाही, त्यांना बुरशी चढत नाही किंवा लाडू एकदम चिकट होत नाही। खूप छान खुसखुशीत हे लाडू बनून तयार होतात। मीडियम फ्लेमवर साधारण हा गूळ चांगला आपल्याला तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकाल गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे। साधारण अजून अर्धा मिनिट हा गूळ चांगला आपण वितळून घेऊया, त्यामुळे तो एकदम पातळसर होईल। गूळ चांगला वितळतोय तोपर्यंत आपण जे तीळ भाजून ठेवलेले आहेत ते पूर्णपणे चांगले थंड झालेले आहेत। हे तीळ आपण या पद्धतीने सुद्धा डायरेक्ट घेऊ शकता, पण इथे आपण तीळ हे लाडू चांगले खुसखुशीत होण्यासाठी किंवा एकदम चिकट होऊ नये याकरिता एक खास ट्रिक वापरलेली आहे, ती म्हणजे इथे आपण अजिबात शेंगदाण्याचा वापर करणार नाही, तर हे तीळ आपण मिक्सरला थोडेसे जाडसर फिरवून घेणार आहोत। हे तीळ मिक्सरला थोडेसे जाडसर फिरवून घेतल्यामुळे लाडू बांधताना अजिबात लाडू तुटले जात नाही किंवा आपल्याला इथे शेंगदाण्याचा वापर देखील करण्याची गरज नाही। एकदम बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची नाही, हलकेसे हे तीळ आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। मिक्सर चालू बंद करत या पद्धतीने मिक्सरला आपण हवरे तीळ वाटून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकाल जाडसर आहेत, अजिबात आपण याची बारीक पावडर तयार करून घेतलेली नाही। ये तिळाची एकदम जास्त बारीक पावडर तयार करून घेतली व त्याचे लाडू आपण तयार केले तर ते लाडू टाळ्याला चिटकले जातात, अजिबात चविष्ट लाडू तयार होत नाहीत। त्यामुळे मिक्सरला थोडेसे जाडसर आपण वाटून घ्यायचे आहे, त्यामुळे लाडवांना छान बाइंडिंग येतं, लाडू अजिबात तुटले जात नाही। याच पद्धतीने राहिलेले संपूर्ण तीळ आपण मिक्सरला वाटून घेऊयात। संपूर्ण तीळ आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। साधारण 4 ते 5 चमचे तीळ आपण तसे शिल्लक ठेवलेले आहे, ते आपण वरून टाकून घेणार आहोत, त्यामुळे लाडू दिसायला छान दिसतात। गूळ पूर्णपणे तुपामध्ये चांगला वितळलेला आहे। या पद्धतीने एकदम पातळ स्लरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये संपूर्ण तयार करून घेतलेली तिळाची पावडर टाकून घ्यायची आहे।
व गुळामध्ये चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे व संपूर्ण हे मिश्रण चांगलं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। संपूर्ण मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे, अगदी परफेक्ट झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकाल, हातामध्ये थोडंसं मिश्रण आपण घेतलं तर त्याला छान बाइंडिंग आलेलं आहे, अजिबात मिश्रण कोरडं झालेलं नाही। संपूर्ण मिश्रण आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ व लगेचच लाडू वळून घेऊ। संपूर्ण मिश्रण परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। मिश्रण हलकंसं कोमट आहे, तेच आपल्याला संपूर्ण मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे आहेत। लाडू आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे तुम्ही तयार करून घेऊ शकता। अगोदर आपण ते थोडेसे तीळ शिल्लक ठेवलेले होते बाजूला, ते संपूर्ण या मिश्रणामध्ये आपण टाकून घेऊयात व चांगले मिक्स करून घेऊयात। मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे, हलकंसं कोमट देखील झालेलं आहे। लगेचच आपण याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। एकदम जास्त हे मिश्रण गरम असताना आपल्याला लाडू वळण्याची अजिबात गरज नाही। हलकंसं मिश्रण कोमट झालं की मग लाडू वळू शकता। खूप सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये हे लाडू बनवून तयार होतात। स्वस्तात मस्त असे पौष्टिक लाडू आहेत। याच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे आपण लाडू वळून घेऊया। तुम्ही बघू शकाल, लाडूला अजिबात कुठेही क्रॅक गेलेले नाहीत किंवा मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाही। हे तिळाचे लाडू बनवताना आपण जराही शेंगदाण्याचा वापर केलेला नाही। मस्त असे लाडू बनवून तयार होतात। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात। प्रत्येकाला लहानांपासून मोठ्यांना सर्वांसाठीच हे लाडू खूप फायदेशीर आहेत। तसेच हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात उष्णता साठवून ठेवण्यासाठी देखील हे लाडू खूप फायदेशीर आहे। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने अर्धा किलो प्रमाणामध्ये हे लाडू एकदा नक्की बनवून पहा। खूप सोप्या पद्धतीने घरातील फक्त 3च साहित्यांचा वापर करून आज आपण हे लाडू बनवलेले आहेत। संपूर्ण मिश्रणाचे लाडू वळून तयार झालेले आहेत। खूप मस्त लाडू झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल। अजिबात कुठेही क्रॅक गेलेले नाहीत, अजिबात कोरडे झालेले नाहीत। एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते। मस्त मऊसूत खुसखुशीत हे लाडू बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा हे पौष्टिक लाडू नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।